नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या आपण उन्हाळा विशेष काही अतिशय पौष्टिक सरबतांच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे. त्यातली ही पुढची रेसिपी आहे. तर आज फक्त 2 मिनिटांमध्ये तयार होणारं हे बडीशोपचं सरबत बनवलं आहे. उन्हाळ्यात सतत थंड ताजेतवाने करणारे सरबत आपल्याला प्यावेसे वाटत असतात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनणारं बडीशोपचं सरबत आणि त्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत, ज्यामुळे हे सरबत अवघ्या 2 मिनिटात तयार होतं. तर प्रीमिक्ससाठी काय करायचं आहे, आधी कढईमध्ये पाव कप बडीशोप घ्यायची आहे. वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम बडीशोप आहे आणि 4 वेलदोडे टाकले आहे. एक 5-6 काळे मिरे टाकले आहे. हलकीशी याला आहे ना तिखट चव येते. याने काळे मिरे टाकणं ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप केले तरीही चालेल. हलकीशी मंद आचेवर आपल्याला ही बडीशोप भाजून घ्यायची आहे. खूप हिचा रंग बदलू द्यायचा नाही आहे. बघा, हलकासा यातून सुवास यायला लागला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर साधारण आहे ना, हे बडीशोप प्रीमिक्स किंवा हे बडीशोपचं सरबत बनवण्यासाठी अशी बाजारात मिळणारी बारीक बडीशोप वापरायची आहे, किंवा तिला गोड बडीशोपसुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी. पूर्णपणे गार झाल्यावर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ही बडीशोप टाकायची आहे. या बडीशोपला जास्त स्वाद असतो, त्यामुळे शक्यतो बारीक बडीशोप बाजारात मिळते तीच या प्रीमिक्ससाठी किंवा सरबतासाठी वापरायची आहे. या ठिकाणी मी साखर न वापरता खडी साखर घेतली आहे. तर एक मोठी वाटी भरून खडी साखर आहे. तर वजनी म्हणाल तर 150 ग्रॅम या ठिकाणी आपल्याला खडी साखर घ्यायची आहे आणि 50 ग्रॅम बडीशोप घ्यायची आहे. आता बारीक आपल्याला मिक्सरवर याला फिरवून पावडर तयार करायची आहे. मात्र आता हे जे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे हे आपल्याला चाळणीने चाळूनच घ्यायचं आहे, कारण यामध्ये बडीशोप बऱ्याचदा असे जाड तुकड्यांमध्ये राहून जाते आणि मग ती सरबतामध्ये चांगली लागत नाही. त्यामुळे इथे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका. हे जे प्रीमिक्स आहे ते चाळणीवर चाळूनच घ्या आणि राहिलेली बडीशोप पुन्हा मिक्सरवर फिरवून तुम्ही या प्रीमिक्समध्ये ॲड करू शकतात. तर हे बघा, मी 2दा मिक्सरवर फिरवून इथे प्रीमिक्स तयार करून घेतलं आहे. एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आता आपल्याला हे प्रीमिक्स भरून ठेवायचं आहे. बस, या प्रीमिक्सचा वापर करून अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही चविष्ट अतिशय हेल्दी सरबत तयार करू शकतात. हे प्रीमिक्स अगदी रूम टेम्परेचरवर 6 महिन्यापेक्षाही जास्त दिवस टिकतं, अजिबात खराब होत नाही. तर हे प्रीमिक्स रेडी झालं आहे. आता आपण सरबत बनवणार आहोत त्यापासून. तर त्यासाठी ना मी साधारण 500 ml पाणी घेतलं आहे. तर मी 2 व्यक्तींसाठी या ठिकाणी हे सरबत बनवत आहे. आता यामध्ये एक मीडियम साईजच्या लिंबाचा रस ॲड करायचा आहे. त्याचबरोबर आवडीनुसार यामध्ये प्रीमिक्स टाकायचं आहे. तर हे प्रीमिक्स आपण अगदी वस्त्रगाळ करून घेतलं आहे, त्यामुळे याची गोडी थोडी कमी लागते. तर आपल्याला साधारण 4 ते 5 चमचे यामध्ये प्रीमिक्स टाकायचं आहे, तरच हे सरबत प्यायला छान लागतं. थोडंसं गोडसर करा म्हणजे अजून चविष्ट लागेल. आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे. आवडत असेल तर काळं मीठ पण टाका. काळं मीठ टाकल्यामुळे अजूनच या सरबताची चव वाढते. तर एकूण म्हणाल तर साधारण 5 चमचे मी यामध्ये प्रीमिक्स टाकून घेतलं आहे. थोडीशी चव घेऊन बघायची, कमी जास्त आवडीनुसार तुम्ही प्रीमिक्स अजून ॲड करू शकतात. आता ग्लासामध्ये आपल्याला काही बर्फाचे स्क्यूब टाकायचे आहे. आता आपल्याला यामध्ये तयार केलेलं थंडगार बडीशोपचं सरबत टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हीसुद्धा असं प्रीमिक्स करून एकदा बडीशोप सरबत करून बघा. अतिशय पौष्टिक आहे. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचं सरबत तुम्हाला कुठलं बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.